कोणीही व्यक्ती आपल्या घराबाहेर गेलं तर घराला कुलूप लावून जातं, पण या गावात जवळपास कुलूप जे आहे दिसत नाही। प्रत्येक घराची अशी स्थिती आहे, कडी लावली आणि शेताला कामाला गेले किंवा शेतमजुरीला गेले, पण हेच कुलूप जे आहे ना ते एक वेगळ्या ठिकाणी लावलं जातं। ते म्हणजे कुलूप त्यासाठीच लावलं जातं की काही चोरी गेलं नाही पाहिजे, पण या ठिकाणी कुलूप जे आहे ना हे पाण्याच्या टाकीला लावलं जातं। आपण पाहू शकता की या पाण्याच्या टाकीला कुलूप लावलेलं आहे, कारण या गावातल्या लोकांना भीती आहे की हे जर कुलूप नाही लावलं ना तर या पाण्याच्या टाकीमधलं पाणी जे आहे ना ते चोरीला जातं। घरात मौल्यवान वस्तू एखाद्या वेळेस असतील नसतील तो भाग वेगळा, पण त्या चोरी गेल्यापेक्षा ज्याच्यावर जीवन जगायचं आहे त्या पाण्याच्या घोट या ठिकाणून चोरी गेला नाही पाहिजे, कारण हे पाणी विकत घ्यावं लागतं। हा भाग खारपान पट्ट्याचा आहे। प्रत्येक घराची ही स्थिती आहे। या घरात आता 3 टाक्या या ठिकाणी आहेत आणि तिन्ही टाक्याला जे आहे कुलूप लावलेलं आहे। का बरं? तर घरातल्या वस्तू एखाद्या वेळेस कमी पडल्या किंवा चोरीला गेल्या तर हरकत नाही, पण पाणी चोरी गेलेला खपवून गेला जाणार नाही, कारण की हे पाणी त्यांना 2 महिन्यानंतर येणारा टँकर येणारा नळ त्यानं विकत घ्यावं लागतं। घरोघरी अशीच परिस्थिती आहे आणि अशाच या परिस्थितीमुळे असं म्हणावं लागेल की आता घराला नाही तर पाण्याच्या टाकीला या ठिकाणी कुलूप लावायची वेळ या नागरिकांवर आलेली आहे, कारण भीषण समस्या तेवढीच आहे। ग्रामपंचायतीनं या गावातच नाही तर या परिसरात जे आहे पाण्याची व्यवस्था किंवा नळ योजना जी आहे ती या ठिकाणी केलेली नाही। प्रशासन सरकार याकडे लक्ष देत नाही, तेव्हा गावकऱ्यांची एवढीच माफक अपेक्षा आहे की हे पाण्याच्या टाकीला लागलेलं कुलूप लवकर घरात लागावं आणि मुबलक पाणी जे आहे ना ते त्यांना मिळावं। घराले कुलूप नाही पण टाकीला कुलूप लावलं। हो, कारण की पाण्याची खूप टंचाई, नळ येत नाही 2-2 दीड महिना, त्या कारणानं घरातलं काही सामान गेलं तरी चालेल, पण पाणी आम्हाला अनमोल झालं। पाणी प्यायला भेटलं तरी बस झालं, म्हणून आम्ही घराचं कुलूप काढून टाकेल लावतो, नंतर शेतात कामाला जातो। मग आता हे समस्या आमची लवकर मिटाव यासाठी आम्ही जसं सर्व गावकरी हेच सांगतील तुम्हाला की आम्हाला खूप पाण्याची टंचाई, आम्हाला पाणीच मिळत नाही, हापशील पाणी नाही। 600 रुपये टँकरनं टँकर विकत घ्यावं लागते, ते पाणी असं लावलं घ्यावं लागते की बकेटभर पाणी आंघोळीला घ्यावं लागत नाही, अर्धी बकेट आंघोळीला पाणी घ्यावं लागते। मुलांना बोलावं लागते पाणी सांडवायचं नाही, म्हणजे असं आहे। कपडे धुवायला आम्ही नदीत जातो, म्हटलं नदीत इतक्या माशा घाण पाणी आहे, त्याच्यातून आम्ही कपडे धुवून आणतो। आणि आता असं समस्या चालू आहे बा, कसं जिंदगी कशी कठाव, काय करा हा प्रश्न पडला आमचा। गावात पाण्याची समस्या काय आहे? गेल्या 2 महिन्यापासून गावात नळ नाहीत, आता नळ आले। तुम्हाला दाखवलंच की आता आमच्या घरातल्या तिजोरीला कुलूप नाही, पण पिण्याच्या पाण्याच्या टाकीला कुलूप आहे। आमच्या गावात ज्या ज्या सरकारी योजना आल्या त्या योजना फक्त कागदोपत्री झालेल्या आहेत। हापशी नळ सर्व योजना आलेल्या आहेत, फक्त त्या कागदोपत्री दाखवल्या आहेत। सरपंच ग्रामसेवक निवडून आले तेव्हापासून अकोल्याला गोड पाण्याच्या इकडे राहायला गेले आणि आम्ही इकडे खारपान पट्ट्यात राहून राहिलो। आम्हाला प्रश्न पडला की आता की आम्ही रूम करून अकोल्याला राहायला जायचं का काय करायचं। शेतमजूर लोक आहे त्या गावामध्ये, गावाची संख्या खूप मोठी आहे, प्रत्येक जण 600-700 रुपयाचा टँकर नाही विकत घेऊ शकत। तरी आम्हाला शासनाला हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या काय पाण्याचा प्रश्न आहे मार्गी लावा, नाही तर आम्हाला खूप मोठं एखादं उपोषण वगैरे करावं लागेल। आमचं पाणी म्हणून आम्ही त्याला कुलूप लावते, कारण की 2 महिन्यातून 2 दिवस नळ राहतात, नंतर 2 महिने नळच येत नाहीत। आम्ही शेतात जातो, शेतमजूर करतो, माणूस पण कामाला जातो, माणूस दुसऱ्याच्या ढोरं न्यायला जातो। तिकडून आले की मग पाण्याला जावं लागतं आम्हाला हापशीवर। हापशीला पण एवढं खारट पाणी आहे की आम्ही आंघोळीला घेऊ शकत नाही तर प्यायला घेऊ शकत नाही। तो माणूस ढोरईवर जाते तर घरी चांगलं पाणी नसते, म्हटलं त्या डबकीत द्यायला तुम्ही खारट पाणी आणून देतो म्हटलं। तिकडून आले की म्हणतात मला चक्कर येतात, मग डॉक्टर म्हटलं सलाईन लावते, आमचे जो पैसे नसतात 2 महिन्यानं मी पैसे देतो ते इंशावाले। इतका त्रास आहे म्हटलं आम्हाला या पाण्यातून, पाणी चोरी जाते म्हणून आम्ही लॉक लावतो, ते पण विकत घेऊन। घरात एक सामान कमी आणतो पण आम्ही लॉक लवकर आणतो। वेळ का आलेली आहे? 2-2 महिने नळ येत नाही आणि हापशीचं पाणी खूप खारं आहे, तर ते आम्ही वापरू शकत नाही। आम्हाला टँकर घेऊन विकत घ्यावं लागते पाणी, तर खूप पाण्याचा प्रश्न आहे आमच्या गावामध्ये। तर प्रशासनाकडे माझी एवढीच विनंती आहे की हा प्रश्न लवकरात लवकर त्यांनी सोडवा। घराला कुलूप नाही पण पाण्याच्या टाकीला कुलूप का लावा? कारण की ते पाणी चोरीला जातो, म्हणून आम्ही याला लावतो, कुलूप लावतो टंकेला। काय नाव तुमचं? आनंद देशमुख।